हळणे बंदर फिश मार्केट. हा मग मावशी सांग मला आता एक कसं आहे, पापलेट कसे दिले? कोलंबी, आमच्या बाजाराचा टायमिंग असतो हे बसायचं आमचं 7:30. 7:30. नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:15 आणि आम्ही निघालेलो आहोत हळणे बंदरवरती. तर आम्ही आता आसूद बौद्धवाडीवरनं निघत आहोत टुवर्ड्स हळणे बंदर. आता हळणे बंदर इकडनं एक 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे, जास्त लांब नाही आहे. आपण एक 15-20 मिनटातच तिकडे पोहोचू. तर आपण हळणे गावात आलेलो आहोत प्रॉपर. ओके, वी आर ॲट हळणे बंदर मार्केट, फिश मार्केट. कोकणातलं एक प्रसिद्ध फिश मार्केट. आत्ता आपण हळणे बंदरवरती चाललेलो आहोत. बघूया लिलाव भेटतोय का आपल्याला, आणि आपण थोडीफार फिश पण घेणार आहे. मला स्पेशली सुरमई घ्यायची आहे. इथे खूप सारी सुकी मच्छी आहे. बघायला पैसे नाही लागत अशा मावशी बोलतायत. बघायला पैसे नाही लागत. हा मग मावशी सांग मला आता एक कसं आहे, पापलेट कसे दिले? बापरे. आणि मला ही सुरमई कशी द्याल? या दोन. बापरे, मी डोंबिवलीवरनं आलोय. मी तिकडे पण त्याच रेटने घेतो, आता तुम्ही मला इकडे पण त्याच रेटने सांगता. हा ते तर आहे, ताजी आहे म्हणून एवढं डोंबिवलीवरनं आलोय. आणि ही एक सुरमई कशी द्याल मोठीवाली? 1200. मोठी सुरमई, पापलेट, कोलंबी. खेकडे, कोलंबी. आई सुरमई कशी हो मोठी? 2000. हळणे बंदरावर आलोय, बट सुरमई जवळजवळ 1200, 1000, 2000 असाच रेट सांगतात. बघूया, आपण नेगोशिएट करूया आणि काहीतरी चांगलं घेऊन जाऊया. कारण मी लास्ट टाइम पण आलेलो, मी इकडे 350 रुपयाला एक जवळजवळ 10 छोट्या सुरमई घेऊन गेलो. त्यामुळे मला अंदाज आहे इकडच्या रेटचा. तर बघूया अजून आपल्याला काय बघायला मिळतं. सुके सोडे, मार्केट फुललंय पूर्ण. सुरमई आहे मार्केटमध्ये, बट खूप महाग आहे. आणि पापलेट पण. काय आकाश? देते मावशे. हा मग एक पापलेट लावायचा. लाव ना प्लीज, प्लीज लाव. भाऊ बोलते ना, मग लाव ना. भाऊ बोलते तर लाव एक पापलेट. चल, मावशीने आपल्याला 400ला दिले. लोकांना 400ला दिले. आणि मला डोकुल पाहिजे रश्याला. कोलंबी घे. नाही, मला डोकुल पाहिजे. चॅनलचं नाव काय मला सांग. आम्ही तुला मोबाईल दे मला, मी तुला सबस्क्राईब करून देतो. हा, तू पहिले कापून घे मच्छी. आणि मला डोकुल पाहिजे. तुला डोकुल बिकुल आदरा पित्र घेऊन जा. हा घेऊन जातो, रस्सा बनेल तसा. आपल्याला मस्त मावशीने ताजी दिलेली, तरी महागच पडली. काय महाग पडली? अगं मावशी, मी 350ला 10 नेलेल्या आहेत. अरे दादा, असल्यावर देतो. हा मग तेच बोलतो, म्हणून मी आता जास्त भाव नाही करत. मावशी लिलाव कधी असतो ग? लिलाव तो पण चालू आहे. रोज असतो? रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम. सकाळी काय टाइम असतो? 8 वाजता. 8 ते दादा
आता मच्छीवर डिपेंड असतं. चालू होते 8ला, हा. संपायचा टायमिंग नाही. जेवढे मासे असतील तेवढेपर्यंत लिलाव आणि चालू. संध्याकाळी कितीला चालू? 4:30ला संध्याकाळी. 4 ते मग 7 वाजेपर्यंत जसा टाइम असेल तसा. हा, आमचं बाजाराचा टायमिंग असतो हे बसायचं आमचं 7:30. 7:30. 4:30 ते 7:00. सकाळी 8 ते 1-1:30 पर्यंत असते. फ्रेश आहे ना? जिवंत असते अजून. असते. हा. लाव. आणि कोलंबी कशी दिली मावशी? सगळी आहे 1200. सगळी 1200. चला, आपल्याला 400 रुपीजमध्ये मच्छी मिळाली. आपण डोकुल पण घेतलेत रस्सा करायला. ताई डबल करा ना पिशवी. आणि हे खेकडे कसे आहेत, चिंबोरी? हे दादा हे घेतले ना ते सगळे 1800ला पूर्ण टोपली. पाव भास. घेतलेली आहे पूर्ण. हा कोलंबीचा वाटा कसा मावशी? 800ला आहे. 800ला. आणि आणि- सगळे घेतले असते 400ला. हे सगळं 400ला. आपल्याला 400 मध्ये सुरमई मिळाल्या आहेत. काय माहित महाग आहे की स्वस्त आहे, बट लास्ट टाइमपेक्षा थोडीशी महागच आहे. लास्ट टाइम आपण 300ला 350ला 11 घेतलेल्या. आज आपल्याला 400ला 9 मिळाला. बट तो मार्केटमध्ये रेट फ्लक्च्युएट होत असतो. आत्ता थोडं महागच आहे सगळं, बट डोंबिवलीपेक्षा बेटर प्राईसमध्ये मिळालं. हा पूर्ण फिश मार्केटचा एरिया, हरणे बंदर. मागे किल्ला आहे. पण आलेलो आहे हरणे बंदरच्या एकदम जवळ, जिकडे कोळी बांधवांच्या बोटी लागतात. दिसतंय पूर्ण बोटी लागलेल्या आहेत किनाऱ्यावर. आणि हा बोटीतला माल जो असतो, म्हणजे फिश असतात, मच्छी असते, ते असे बैलगाडीने बंदरावर म्हणजेच किनाऱ्यावर नेला जातो. अजून पण इथे पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतनंच इथे नेला जातो माल, समोरच्या फिश मार्केटमध्ये. हा मोठ्या मोठ्या होड्या लागलेल्या आहेत. पूर्ण लगबग आहे. आणि या कोळी बांधवांच्या बोटी. खूप मेहनतीचं काम आहे. हे बघा, ही बैलगाडी आलेली. हरणे बंदरवरती आपण 2 वडापाव घेऊ, थोडीशी चहा घेऊ आणि मग पुढे घरी जाऊ. दादा 2 वडापाव द्या ना. प्रथम वडापाव स्नॅक्स. 2 वडापाव घेतोय. हे समोर हरणे बंदर. तिथे बाजूला ठेवा. थँक्यू. मस्त गरम गरम वडापाव आहे बंदरावर. चला खाऊ. एक गरम कटिंग. समोर सूर्यास्त. आपण हरणे बंदरावरनं बाहेर पडत आहोत आता फिश मार्केटमधून. पण हरणे बंदरचं फिश मार्केट एक्सप्लोअर केलं. इकडचं वर्किंग कसं चालतं ते आपण एक्सप्लोअर केलं. आणि आता आपण परत चाललेलो आहोत माझ्या साडूंच्या गावी, म्हणजे पासूद गावी.
तर हा पूर्ण व्हिडिओ होता तो हार्णे बंदर मार्केट एक्सप्लोअर करण्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.